गुरुर्ब्रह्मा गुरुविष्णू गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. सर्व साधकांना नमस्कार. काल कृष्ण जयंती होती आणि ज्ञानेश्वर महाराज जयंतीसुद्धा होती. आज गोपाळकाला आहे. काल आपण सुरुवात केली होती एका टॉपिकला. त्या विषयाचं नाव कर्मयोग. काल आपलं बोलणं झालं होतं आणि हा खूप म्हणजे बघायला गेलं तर कर्मयोग आणि कर्माच्या बाबतीमध्ये भरपूर लोकांचे भरपूर डाऊट असतात आणि खूप कन्फ्युजन असतं, मिसअंडरस्टँडिंग भरपूर करून घेतलेली आहे. तर आपल्याला एक खूप खूप हा जो टॉपिक आहे थोडा अवघड जरी असला, कारण वरवर हा दिसताना अवघडच आहे, पण याला परमार्थाची जोड लावली तर हा खूप सोपा टॉपिक आहे पाहायला गेलं तर. आज काय आहे की गेल्या 2 चिंतनांमध्ये पहिलं आपण बघितलं विवेकानंदांची गोष्ट आणि त्याच्यानंतर सुदामाची गोष्ट. तर त्याच्यामध्ये आठवणी या सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत. त्या आठवणी झाल्यानंतर आता खरं त्यांनी काय फॉलो केलं तर हे जास्त गरजेचं आहे. विवेकानंदांनी कुठल्या गोष्टीच्या जोरावर एवढं मोठं कार्य केलं ते आपण बघायचं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सुदामाने पण जे गृहस्थ आश्रम सांभाळून आपल्या कृष्णाला देव आणि मित्र सांभाळून ज्याने ते एवढं सहन केलं तर ते कुठल्या जोरावर केलं. आणि म्हणून माणसाच्या आयुष्यामध्ये काय होतं की कर्म खूप महत्त्वाचे असतात. कर्म म्हणजे एक आपण नॉर्मल कर्म म्हणजे काम, कर्म म्हणजे प्रपंच आणि कर्म म्हणजे परमार्थ. तुम्ही कुठली क्रिया करता त्याला कर्म आपण म्हणतो. साहजिक छोटंसं उदाहरण. तर काल आपण सुरुवात केली होती आणि आपण 59 ओव्यांपर्यंत आलो होतो आणि त्याच्या आपण थोडीशी 2 मिनिटात उजळणी घेऊया की माऊलींनी 2 गोष्टी सांगितल्या आहेत, एक ज्ञानयोग आणि एक कर्मयोग. उजळणीसाठी आपण पटकन बोलू. ज्ञानयोग आणि कर्मयोग हा मीच सांगितला आहे असं माऊली सांगते, बरोबर. तर ज्ञानयोग म्हणजे काय तर पारमार्थिक माणूस आणि कर्मयोग म्हणजे काय प्रपंचात गुरफटलेला माणूस. तर सांगताना माऊली असं सांगते की दोघंही जण माझ्याचकडे येऊन मिळणार आहेत. एक पिपिलिका मार्गाने चाललाय तर एक विहंगम मार्गाने चाललाय. पिपिलिका मार्ग म्हणजे मुंगीप्रमाणे आणि विहंगम मार्ग म्हणजे गरुडाप्रमाणे. गरुड झेप आपण त्याला म्हणतो. ओके. तर फर्स्ट पॉईंट काय आहे, ज्ञानयोग परमार्थ तो विहंगम मार्ग, कर्मयोग प्रापंचिक तो हळूहळू जाणारा मार्ग. गीता असं सांगते अनेक जन्म संसिद्ध ही जी संकल्पना आहे आपण नेहमी ऐकतो, म्हणजे या जन्मात केलेले जे कर्म आहेत त्याची जी फळं आहेत ती फळं चांगली तू आता उपभोगणारच आहेस. त्याच्याने काय होतं आहे की या जन्मामध्ये केलेली चांगल्या फळाचं काय तर पुढे जो जन्म मिळणार आहे तो अजून चांगल्या स्थितीत मिळेल, तो पुढे जो अजून जन्म मिळणार आहे तो अजून चांगल्या स्थितीत मिळेल. असं करत करत या जन्माचा हिशोब होत जातो. अनेक जन्म संसिद्ध हे कृष्णाने सांगितलेलं आहे. जिथे भगवान असं म्हणतायत त्याप्रमाणे आपण एक पहिला विश्वास ठेवलाच पाहिजे जिज्ञासांनी की हाच जन्म शेवटचा आहे किंवा हा जन्म पहिला आहे असं अजिबात नाही. मग त्याच्यामुळे काय मागील जन्माचं जे फळ होतं त्याप्रमाणे मी या कुळा जन्माला आलो आहे आणि त्याप्रमाणे मला भगवंताची दर्शनं किंवा मी या संप्रदाय किंवा या मार्गामध्ये मी पडलेलो आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, मी मागच्या जन्मी पण काहीतरी चुकीच्या गोष्टी किंवा नकळत कळतपणे केलेल्या असतील त्या प्रारब्धाचे भोग म्हणून पुढचा जन्म येतो. कळलं. मग हा जन्मांचा खेळ आहे. एक खूप महत्त्वाची गोष्ट इथे, हा विषय बोरिंग वाटेल, हा विषय खूप स्लो चाललेला वाटेल, पण हा विषय कोणाला आवडेल ज्याला खरंच प्रपंचात पण आनंद समाधान हवं आहे म्हणून आणि ज्याला परमार्थात पण आनंद समाधान हवं आहे म्हणून. विषय अवघड आहे पण खूप सोपा आहे. अशक्य परमार्थ अशक्य नाही आहे, अवघड आहे पण तो सोपा करून माऊलीने सांगितले. पाहायला गेलं तर माऊली एका ओळीत सांगू शकते पण 9033 ओव्या वाया घालवल्या आपण असं म्हणायला पाहिजे. आमचे नामदेव महाराज काय म्हणतात, एक तरी ओवी अनुभवावी. जिथे नामदेव महाराजांसारखी जी व्यक्ती असं म्हणते, संत असे म्हणतात की एक तरी ओवी अनुभवावी. मग उरलेले 9032 ओव्यांचं काम काय ते तुम्हाला प्रेमाने समजवलेलं आहे. आईचं मुलावर असलेलं प्रेम शेवटच्या श्वासापर्यंत असतं. जोपर्यंत तो घडत नाही बिघडत नाही माझं प्रेम आहे कारण माझी माया आहे, बरोबर. मग हा सगळा संबंध कर्मयोगामध्ये येतो. आणि खूप मिसअंडरस्टँडिंग काय आहे, एवढी मोठी ज्ञानेश्वरी उचलायला जड, आयुष्यात जड समजायला जड, अशा प्रकारचे मिसअंडरस्टँडिंग आहेत. पण तसं नाही, माऊलीने खूप स्पष्टपणे अगदी सोप्या भाषेत उदाहरणासकट हळूहळू हळूहळू तुम्हाला समजवलेलं आहे. आणि अजून एक मिसअंडरस्टँडिंग काय आपण क्लिअर केलं पाहिजे, कधी करणार करून करून तरी पण. प्राकृत मराठी आहे, हो प्राकृत मराठी आहे, पण आपल्यासारख्या लोकांनी सामान्य लोकांनी अर्थ वाचावा. जसं काल आपण एक बघितलं होतं की गुरु शिष्यांचा संवाद झाल्यानंतर शिष्य असं म्हणतो की मला ज्ञानेश्वरी कळत नाही.
तर गुरु काय म्हणाले, अरे कळत नाही ठीक आहे, तू वाचत जा, अर्थ आपोआप माऊली तुला सांगून जाईल. तू वाचण्याचं काम कर. पण तो प्राकृत मराठी वाचवतो म्हणून. आपल्यासारखे सामान्य लोक ज्यांना आम्हाला समजवायचं आहे, आम्हाला समजायचं आहे, एकदा की मी ती वाचली ना, मग त्याच्यानंतर मी पूर्ण मुद्दामून प्राकृत मराठी वाचेल, कारण मला माऊलींची गोडवी अनुभवावी असं वाटतंय. बरोबर. हे झाले स्पष्ट मतं. ज्ञानयोग, कर्मयोग वगैरे सगळं झालं. 59 ओव्यांपर्यंत या सगळ्या गोष्टी चर्चा करत होतो. आता पॉईंट असा येतोय की कर्मयोगी जो आहे तो प्रपंचात गुरफटलेला आहे आणि त्याला हवं आहे आनंदाने समाधान. आणि जो पारमार्थिक आहे तो एके ठिकाणी तुम्ही जर बघताय तर ते संतांसारखे जे काय जगतायत, ते काय भजन कीर्तन वगैरे करतात, नामस्मरण करतायत आणि इकडे प्रपंचाला त्यांनी जवळजवळ हाकेला पण ठेवलेलं नाही आहे. तरी हा माणूस सुखी आहे आणि हा माणूस दुःखी आहे. मग काय नक्की? बरोबर. मग आपल्याला मला सांगा, ज्ञानेश्वर महाराज जयंती आणि कृष्ण जयंती एका दिवशी का यावी, ह्याचं आपण आपल्याला उत्तर मिळालं पाहिजे. गीताने जी मी गीता सांगितली, माझं कार्य जे अपुरं राहिलं आहे, कळलं, तेच पुन्हा एकदा एक छोटासा मुलगा येऊन सांगतो. बरोबर. 16 वर्षाच्यात त्यांनी सांगून टाकलं. मग तेच आपल्यापर्यंत पोचवलं आहे, तर आपल्याला काय समजायचं आहे. आणि मला सांगा, आपण आपल्या या प्रश्नांची उत्तरं, आपलेच उत्तरं, आपलेच प्रश्न, आपलेच उत्तरं, हे म्हणजे आत्मचिंतन. हे काय प्रवचन निरूपण अजिबात नाही, ते संतांचं असतं. मुळात प्रश्न असा आहे, कर्मयोग सांगताना तिसराच का सांगितला? सांख्ययोग म्हणजे ज्ञान, कर्मयोग म्हणजे काय खरं काय तू केलं पाहिजेस त्याप्रमाणे तुला फळ आहे. जर विद्यार्थी अभ्यास करत असेल तर त्याचं भविष्य काय आहे हे आपल्याला कुणाला सांगायची गरज नाही आहे. बरोबर. जो मुलगा किंवा जी मुलगी ज्या अडचणीच्या परिस्थितीमध्ये पण काही ना काही करायचा प्रयत्न करते, ती पुढे जाऊन कुठली फळं उपभोगेल ह्याचं पण आपल्याला उत्तर आपल्यासमोर डोळ्यासमोर इमॅजिन करता येतं. म्हणजे काय, प्रत्येक चांगल्या कर्माचं फळ बरोबर आहे तुमच्या समोरच आहे. जी तरुण मुलं किंवा या गोष्टी जे कुठल्या तरी एका भानगडीमध्ये अडकलेली आहेत वाईट कर्मांमध्ये, त्यांचं फळ पुढे काय आहे हे पण आहे. म्हणजेच काय, तिसरा कर्मयोग सांगायची काय गरज आहे? अर्जुन विषाद योगमध्ये तो म्हणतोय की अरे तुझे आप्तेष्ट तुझ्या समोर उभे राहतील. कळलं. पण एक तू असं का लक्षात ठेवतो की त्यांना मारायचंय? तुझा धर्म तू का नाही स्वीकारत आहे? बरोबर. म्हणजेच काय, त्याने क्षत्रियाला सांगितलं. क्षत्रिय म्हणजे काय? क्षत्रिय आपले हे शिवाजी महाराज होते. बरोबर. शिवाजी महाराजांनी आतापर्यंत किती युद्ध केली किंवा काय, रामदास स्वामींचे शिष्य होते. बरोबर. मग तो म्हणतात क्षत्रिय धर्म, धर्म पालन केलं पाहिजे. मग पॉईंट पुढे हळूहळू येईल स्वधर्म. स्वधर्म म्हणजे काय? सकल धर्मामध्ये धर्म, स्वरूपी राहणे हा स्वधर्म. हे आम्हाला रामदास स्वामी सांगतात. स्वरूपी राहणं, स्वरूपी म्हणजे काय, पारमार्थिक राहणं हा स्वधर्म. कळलं. नुसता स्वधर्म म्हणजे प्रापंचिक असा नाही आहे, प्रपंच करायचंच आहे. त्यामुळे हळूहळू तो विषय पुढे येईल. बरोबर. मग आता आपण डायरेक्ट स्टार्ट करूया. 62 ओळीपासून माऊली काय सांगते की तैसे प्रकृती आधारे कर्मेंद्रिय विकारे नैष्कर्म्य ही व्यापारे निरंतर. म्हणजे काय बघा कसं आहे, 62 ओवी म्हणतो ना की माऊलीच्या एकाच ओवीला जास्त वजन आहे. बस संपला विषय. मायेचा आधार, कर्मेंद्रियांचा विकार आणि याने नैष्कर्म्य स्थितीला तू पोचणार. हळूहळू, काय मोठी घाई नाही आपल्याला, हळू घेऊया. मायेचा आधार प्रपंचात हा पूर्णतः मायेचा आधार आहे. दुसरी गोष्ट कर्मेंद्रियांचा विकार, जी कर्म इंद्रिय आहेत त्यांचा जो विकार. एक छोटंसं याच्यामध्ये विकार म्हणजे काय, आपल्याला झालेला आजार, आपल्याला झालेले दुःख, या गोष्टीने काय होतं त्याचं शरीरावर खूप जास्त परिणाम होतो. सायकोलॉजीचं सांगते की तुम्ही ज्या गोष्टीचे मानसिक खूप त्रास घेता त्याचा शरीरावर परिणाम होतो. हे तुम्ही वारंवार ऐकता. म्हणून तुम्ही पॉझिटिव्ह राहा वगैरे वगैरे सांगणाऱ्याचे काही 10 गोष्टी असतात. पॉझिटिव्ह राहा, पण कसे राहा हे त्यांना जाऊन विचारा. अजिबात उत्तरं तुम्हाला मिळणार नाही. प्रत्येक वेळेस सगळे सांगतात की तुम्ही माइंडला ट्रेन करा किंवा काय, भरपूर ट्रेन करा आणि पॉझिटिव्हिटी दाखवा. पण ज्याचं मनच खचलं आहे तर तो वरती येणारच कसा? कळलं. म्हणून ह्या ज्ञानेश्वरीला आधार कोणाचा आहे? गुरु शिष्यांचा आधार आहे. कळलं. 4 जण आहेत ह्याच्यामध्ये. कोण 4 जण आहेत? एक कृष्ण अर्जुन आणि माऊली आणि निवृत्तीनाथ. हे 4 जणांनी गुरु शिष्यांची परंपरा आहे. दोघं बरोबर. मग यांनी एवढं वारंवार सांगायची काय गरज आहे? तर ते एकाच ओळीमध्ये सांगून जातात. त्या दोघी गोष्टीने नैष्कर्म्य घडतं. नैष्कर्म्य म्हणजे हळूहळू. नैष्कर्म्य म्हणजे काय? निष्काम कर्म. निष्काम कर्म, आता याचा साधा अर्थ, कर्माचं फळ लक्षात न ठेवता केलेलं कर्म म्हणजे निष्काम कर्म, हे आपण असं म्हणतो. हे साधी गोष्ट आहे. ह्याला जर माऊली सांगते की हे निष्काम कर्म योग्य आहे. पण आपण आपल्या गोष्टींमध्ये जर बघितलं तर शिक्षण का? तर नोकरी हवी आहे. नोकरी का? कारण पुढे प्रपंच चालवायचं आहे. प्रपंच का? कारण आईवडिलांची जबाबदारी आहे, सगळ्या लोकांची जबाबदारी आहे. मग मी जे कर्म करतो आहे त्याची फळं मला हवीच आहेत. आणि आजच्या काळामध्ये तर
जिकडे जास्त आपण म्हणतो ना धन जिकडे जास्त ते मी जास्त चूज केलं पाहिजे लाईफमध्ये आणि त्याप्रमाणे मी पुढे गेलं पाहिजे. हे प्रत्येकाचा प्रपंचाचा आधारच येतो. असं नाही की हे वाईट आहे. मग आता या प्रत्येक कर्माला जर फळ दिसतंच आहे, मग निष्काम कर्म कसं होणार? आहे ना, मग ह्याच्यामध्ये डाऊट आहे की नाही? बरोबर. मग निष्काम कर्म म्हणजे काय हे प्रापंचिक लोकांना सहज समजेल की प्रत्येक वेळेस मी जे म्हणतोय की मला जे वाटतंय, मी जे ठरवलंय, हा जो मी आहे त्या मीने आतापर्यंत केलेल्या अनेक गोष्टी आहेत आणि अनेक समजूतदार गोष्टी भरपूर त्याला वाटतात. पण या सगळ्या त्याला मनात वाटतात, बुद्धीच्या विचाराने तो करतो. पण या बुद्धी आणि मनाच्या विचारानंतर ज्यावेळेस तू इम्प्लिमेंट करायला जातो, व्हॉट अबाउट द रिझल्ट्स? याचा कोणी विचार केला का? नाही होत रिझल्ट्स. नाहीत, ऑफकोर्स नाहीत. का? कारण असं आहे, मनाला दोन गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. एक इंद्रिय आणि एक बुद्धी. मनाचे दोन हात आहेत, एक इंद्रिय आणि एक बुद्धी. बुद्धी ही जी गोष्ट आहे, हळूहळू जाऊ बघा, बुद्धीला वेगळी शक्ती नाही आहे, मन ही शक्ती आहे. बरोबर. बुद्धीला वेगळी शक्ती नाही आहे, कारण बुद्धी काय कार्य करते आजही आपल्याला अनेक गोष्टी कळत आहेत. विवेक आणि अविवेक नेहमी कळतो. काय चांगलं काय वाईट हे आपल्याला कळतं आहे. हे बुद्धी आपल्याला सांगते आहे. पण ज्या वेळेस मला ते करायचं असतं त्यावेळेस मागे कोण हटवतं आहे? हा प्रकृती धर्मच हटवतो आहे. बरोबर. विषय बघा थोडा अवघड वाटेल, पण आपल्याला गरजेचं आहे. कारण जर खरंच परमार्थ आपल्याला हवा आहे, देव हवा आहे, तर तसं बनणं पण गरजेचंच आहे ना. थोडा अवघड आहे. म्हणजेच काय, प्रकृती धर्म आम्हाला हटवतोय. का हटवतोय? कारण त्याच्यात तू प्रेमच बघितला नाही आहेस. आता सगळा विषय प्रेमावर आला. बरोबर. येऊन जाऊन तुम्ही बघा, कुठलीही जर असेल, आज कृष्णाने एवढ्या लीला केल्या, जे काय आहे बरोबर, त्याचं काहीतरी धोरण होतं या लीला करण्यामागे. बरोबर. जसं वसुदेव, हे वसुदेव त्यांचं एक त्यांनी सांगितलं होतं की तू माझ्या पोटी यावा, ह्याने जो वर मागितला होता. त्यावेळेस कृष्ण त्यांच्या पोटी आल्यानंतर काय झालं, तर त्यांनी पोटी आल्यानंतर त्यांना आनंद झाला. कारण त्यांची जी सिद्धी होती त्या रिद्धी सिद्धींनी आणि त्यांच्या आत्मसाक्षात्काराने त्यांनी मागितलं होतं. कृष्ण त्यांच्या पोटी आल्यानंतर ते कृष्णाला विचारायला लागले की आता मला परमार्थ सांग. तू माझ्या पोटी आला मग सांगायला पाहिजे. पण त्यावेळेस त्यांनी जन्म घेतला होता ना, तो गुरु म्हणून नव्हता आला. मग असंच एक दिवस ते खूप चिंतेत बसल्यानंतर नारद मुनी समोर आले. नारद मुनी म्हणाले की काय झालं वसुदेव, एवढं चिंतेत का आहेस? ते म्हणाले मी मागितलं होतं त्याप्रमाणे मला भगवान माझ्या पोटी आलेत. पण मी त्यांना विचारतोय परमार्थ सांगा, पण ते काय मला एक नाही दोन नाही ते सांगत नाहीत. ते म्हणाले बरोबर आहे, तू जे मागितलंस तेच तुला मिळालं. काय चूज केलं पाहिजे लाईफमध्ये हे पण कळलं पाहिजे. चूज करणं, निवडणं काय गरजेचं आहे हा एक पॉईंट मी पुढे सांगतो. म्हणून पुढे काय झालं, नारद मुनीला वसुदेव शरण गेले. नारद मुनीने नाम दिलं, त्या नामानंतर त्यांना साक्षात्कार झाला. हे जास्त गरजेचं आहे. त्याच्यानंतर म्हणजे चूज काय केलं पाहिजे. तुम्हाला माहिती आहे कर्ण हारला. कर्णामध्ये तुम्ही जर महाभारत जर बघितलं कुठलंही नवीन जुनं वगैरे, तर कर्णामध्ये कुठली वाईट गोष्ट नव्हती. कर्ण शूर होता, अर्जुनापेक्षा जास्त हे होता. मग एवढं सगळ्या गोष्टी असताना कर्ण का हरावा किंवा काय. मग त्याच्यानंतर काय झालं, तर ज्या वेळेस अर्जुन आणि भगवान ज्यावेळेस कर्णाच्या मागे लागले, तर कर्णाचा रथ अडकला. त्याने मुद्दाम अडकवला, लीला भगवंताची लीला. त्याप्रमाणे अडकल्यानंतर तो रथ काढायला खाली उतरल्यावर मग भगवान म्हणाले की अरे अर्जुना चल मारून टाका त्याला. कळलं बघा कसं असतं. अर्जुन तयार नव्हता. अर्जुन म्हणाला नाही, तो उतरलाय याचा अर्थ काय, तो माझ्यासाठी तयारी नाही आहे युद्धासाठी, मग मी त्याला कसं मारू. ते म्हणाले ते नाही, तू ज्यावेळेस रथातून तो उतरलाय याचा अर्थ काय की तो आता नाही निशस्त्र आहे, तू मारून टाक त्याला. मग हे सगळं घडत असताना एक पॉईंट असा येतो की ज्यावेळेस कर्णाला राग येतो वगैरे वगैरे, मग चक्र फिरतं ना भगवंत आणि त्या कर्णाची बोलणी होतात. तर तुम्ही नीट पाहायला पाहिजे. त्यावेळेस भरपूर बोलणं होतं. तुम्ही ते ॲक्च्युली हॉटस्टारवर बघा, तुम्हाला समजेल ते सगळं. आता हा इथे वेळ नाही आहे. पण त्यावेळेस तो एक गोष्ट बोलतो बघा. त्यावेळेस तो बोलतो की मी काय वाईट वागलोय की तू मला हे असं मरण द्यावंस. मला एक गोष्ट सांग की तू माझ्या हातून असं काय पाप घडलंय की तू मला असं मरण द्यावंस. हे फसवून तर तू काय म्हणतो, तो म्हणतो मला एक तू प्रामाणिकपणे सांग, तू काय केलंस. मी माझ्या फक्त मित्राची साथ दिली. मित्र बरोबर होता का, तो तुझंच विचार. ते म्हणले नाही, त्याने मला मरणातून वाचवलं होतं. ते बोलले ते मला नको सांगूस. एक गोष्ट लक्षात ठेव, तू गोष्ट चुकीची निवडलीस.
यू हॅव टू चूज राईट वन. म्हणजे काय, तुम्हाला एक गोष्ट, तू कोणाच्या संगतीत गेलास म्हणून एक सडका आंबा बाकीच्यांना सडवतो, हे आपण नेहमी ऐकतोय. प्रत्येक वेळेस ते आपण ऐकलं होतं, एक सडका आंबा. एक वाईट मित्र अनेकांना हे करू शकतो. पण हे एक वाईट मित्र अनेकांना चांगला हे करू शकतो. आपण उलटं बोलूया, या उरलेल्या ज्या चांगले जे मित्र होते त्यांच्यामध्ये एवढी शक्ती पाहिजे होती की त्याने त्याला चांगलं केलं पाहिजे होतं. आज मला सांगा, आपण किती हीनदीन जरी असलो तरी सद्गुरूंच्या देवाच्या कृपेने आपल्यामध्ये का नाही देवत्व येऊ शकत? येऊ शकतं ना, का नाही येऊ शकत मला सांगा. आतापर्यंत आता हा प्रत्येक वेळेस वाल्याचा वाल्मिकी होतोय, बरोबर. अशा भरपूर जर तुम्ही उदाहरणं घेतली, त्याच्यामध्ये काय झालंय, अजामेळचं पण आपण उदाहरण बघितलं, तर तो फक्त मुलाला बोलवत होता, भगवंत त्यासाठी उभा राहिला. मग आता या सगळ्या गोष्टींमध्ये भगवंत आम्हाला काय शिकवतोय? आम्हाला हे शिकवतोय की तू फक्त मला शरण, कळलं, शरणागती इम्पॉर्टंट आहे. मग आता पुन्हा त्या मूळ मुद्द्यावर जाऊया. कर्ण म्हणाला माझं काही चुकलं नाहीये, तू मला का मरण द्यावंस? त्यावेळेस तो म्हणाला, अरे तू दुर्योधनाच्या बाजूने गेला आणि दुर्योधन चुकीचा होता. कोणाची साथ दिली पाहिजे, कोणाबरोबर राहिलं पाहिजे हे पण तुला कळलं पाहिजे ना. म्हणून तुझा व्यर्थ जन्म गेला. पण व्यर्थ का गेला? आपण का म्हणून व्यर्थ गेला? कृष्णाच्या हातून जर मरण आलं तर त्यासारखं वेगळं मरण काय पाहिजे? कळलं. आपण साधे मरतोय, तो भगवंताच्या हातून मेलेला आहे. मग त्याला ज्यावेळेस तिकडे सुद्धा साक्षात्कार झाला, त्याला त्यांनी मुक्ती दिली कर्णाला. विचार करण्याची गोष्ट आहे. म्हणजे वाईटाच्या बरोबर जरी असला आणि वाईटाच्या बरोबर असल्यानंतर तिकडे त्या पॉईंटला त्याने काय केलं तर गुडघे टेकले. समजलं? शरणागती, भगवद्गीतेची उच्चतम शिकवण शरणागती, गुरुदेव रानडे नेहमी म्हणतात. कळलं. दुसरं काय नाही, एकतर साक्षात्कार आणि दुसरं शरणागती. मग ज्ञानेश्वरी तरी वेगळं काय सांगते? मग हीच तर गोष्ट सांगते, शरणागती जास्त गरजेची आहे. कर्मयोग केव्हा होईल? निष्काम कर्म केव्हा होईल? अरे ज्यावेळेस तू स्वतः हरशील, तू तुझे गुडघे टेकवशील भगवंतासाठी, त्यावेळेस तो निष्काम कर्म आपोआप होईल. आणि ज्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये निष्काम कर्माच्या मागे लागलेले आहेत ना, कळलं, त्यांचं बरोबर जायला. गुरुदेव रानडेंचा मुलगा स्वतः गेलाय. त्यांचं लेक्चर होतं, हातात तार आली आहे, व्यंकटेशीस पास, तरी त्यांनी पुढे 1-1.5 तास लेक्चर दिलं. का? कसं काय? कोणालाही तिकडच्या एकाही माणसाला कळलं की या माणसावर काय परिस्थिती आली आहे. विचार करण्याची गोष्ट आहे. याला म्हणतात निष्काम कर्म. एक गोष्ट सांगतो, निष्काम कर्म म्हणजे काय. हे बाबासाहेब बेलसरे होते ना, बाबासाहेब बेलसरे, ह्यांचं काय झालं तर हे बाबा बेलसरे होते, ते ज्या सुरुवातीला परमार्थामध्ये आले त्यांना तर त्यांचे जे गुरु होते ते त्यांना घडवत होते आणि तसे ते घडले एकदम सुरेखच. तर ते त्यांच्यापैकी एक सर्वश्रेष्ठ गुरु होते ब्रह्मानंद महाराज. त्यांचं ज्यावेळेस चरित्र त्यांनी ऐकलं तर बाबा बेलसरे म्हणाले, मी त्यांच्या गावी जातो आणि मी तिकडे नामस्मरण करतो. मग ती तिकडे गेल्यानंतर काय झालं, ते तिकडे गेले आणि तिकडचं सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर त्यांना असं वाटलं की आता आपण इथंच राहावं, एवढं चांगलं माणूस आहे वगैरे. आणि ब्रह्मानंद महाराजांची समाधी होऊन भरपूर वर्ष झाले होते. पण त्यांना तो वास, म्हणजे आपण म्हणतो ना सहवास सद्गुरूंचा, ती जी तेज गोष्ट तिकडे त्यांना जाणवली. त्याच्यानंतर काय झालं, त्यांना तिकडे 2-3 दिवसामध्ये किडनी स्टोन झाला, किडनीचा भरपूर, आणि त्यांना शेवटपर्यंत किडनीचा त्रास होता. शेवटपर्यंत त्यांना भरपूर त्रास होता तो. आणि हा तरुणपणातली गोष्ट आहे बरं का, ही जवळजवळ काहीतरी 30-40तले असेल, खूपच जवळची गोष्ट आहे. आता झालं काय तर त्यांना तो किडनी स्टोनचा त्रास झाला. आता करावं काय? आता मला तर माझ्या मनामध्ये तर असं वाटतंय, मग ते बघा काय विचार करतात की माझ्या मनाला वाटतं इथे राहावं, कारण एवढं चांगलं इकडे आहे, माझं परमार्थाला जास्त उपयोगी होईल आणि नामस्मरण ह्याच्या सहवासात केलं तर माझी किती प्रगती होईल, याच उद्देशाने ते आले होते. अहो काय झालं असेल, ब्रह्मानंद महाराज जे मंदिर होतं त्या पुजाऱ्याच्या स्वप्नात गेले. पुजाऱ्याच्या स्वप्नामध्ये जाऊन त्यांनी धने दिले आणि बाबा बेलसऱ्यांना पण सांगितलं, म्हणजे त्यांच्या पण स्वप्नात गेले आणि स्वप्नात जाऊन त्यांच्या हातात धने दिले की हे धने उकळून तू पी, तुझं किडनी स्टोनचं सगळं निघून जाईल. मग मला ते स्वप्नात येऊन त्यांनी ते सांगितलं आणि पुजाऱ्याच्या पण स्वप्नात जाऊन गेले ते की असं आहे. मग आता हे सगळं झाल्यानंतर ते धने नुसते स्वप्नात दिले नाहीत बरं का, ते धने प्रत्यक्षात आजही त्यांच्याकडे आहेत, जे त्यांना स्वप्नदृष्टांत झाला होता ते. आणि बेलसऱ्यांच्या पत्नीने ते आजही जपून ठेवलेत. म्हणजे आता सध्या ते नाही आहेत, तुम्ही मालाडला बघा ते, पण त्यांच्या मुलांनी पाहिनी सगळे केलं असेल. म्हणजे पॉईंट इज की त्यांना काय वाटलं होतं की माझं नामस्मरण गरजेचं आहे, नामस्मरण, माझं नाम इकडे जास्त होतं आहे, माझी प्रगती नामातून होईल.
या भावनेने काय झालं, निष्काम कर्म बघा, मला नामस्मरण गरजेचं आहे, किडनी स्टोन होऊ दे, मी नेमाला बसलं पाहिजे. म्हणजेच काय, हे जे देहाला जे विकार पडलेत म्हणून नैष्कर्म्य कधी होईल, हे काय लिहिलंय, कर्मेंद्रियांचा विकार आहे तो. कळलं, हे इंद्रिय कधीपर्यंत, ह्यांना पण एक्सपायरी डेट आहे. तुम्ही बघता जे 60-70 नंतर तुमच्या इंद्रियांमध्ये जे बदल होतात किंवा सगळ्या गोष्टी, ते ॲक्सेप्ट नाही करत. प्रत्येक ऑर्गन काय ॲक्सेप्ट करेल आतापर्यंत. आणि ह्याच्यामध्ये पण सहज साधी सोपी गोष्ट आहे, तुम्ही आधी मसालेदार खाल्लं किंवा सगळ्या गोष्टी खाल्ल्या तर पुढे इंद्रिय तुम्हाला साथ देतील का? ऑफकोर्स नाही देणार. पण मी आज प्रात्यक्षिक सांगतो, अनेक जण कुठल्याही मार्गाने जरी असले तरी आज भरपूर वर्ष जगलेत फक्त नामाच्या जोरावर. हे तुम्ही बघू शकता, आपण नाव घ्यायची गरज नाही पण बघतोय आपण. तर आता मुद्दा काय आहे, तर या निरिच्छ म्हणजे काय म्हणता आपण, निरइच्छ मनुष्याची लक्षणं ती कुठे सांगते माऊली, ते 68 ते 75 ओव्यांमध्ये बरोबर माऊली सांगते. ती इतकी बरोबर आहेत, म्हणजे तुम्ही म्हणाल की काय माऊलीचं एवढं लक्षण आहे निष्काम कर्मामध्ये. आता 2 उदाहरणं मी तुमच्यासमोर दिली. त्या माणसांचं उदाहरण त्यांनी त्यांच्याकडे बघून माऊलींनी ते लिहिले की ह्यांच्याकडे बघून त्यांनी वागले, तुम्ही तुमचं वाईस वर्ष समजून घ्या. जो अंतरी दृढ परमात्मरूपी गुढ, बाह्य तरी रूढ लौकिक जायचा. म्हणजे काय, तो आतमध्ये तुम्हाला जाणून, तो त्याच्या आतमध्ये त्याच्या मनाशी काय खेळत असेल, तो कसा परमार्थ फॉलो करत असेल, ते समोरच्याला अजिबात नाही करणार. एक लक्षात ठेवा, गुरुजी महाराजांना पण एकदा एके ठिकाणी विचारलं होतं की तुम्ही काय अनुभव म्हणजे सांगा, म्हणजे सगळे सांगितले, अशा प्रकारे बोलणं झालं. ते म्हणाले काय हो, परमार्थामध्ये एक दंडक आहे की काही अनुभव सांगावेत, काही अनुभव सांगू नयेत. बरं का, म्हणजे काय, तर एक सांगतो याच्यामध्ये की जो आतमध्ये काय आहे, माणूस काय आहे त्याची जाणीव तो प्रत्येक वेळेस बाहेर देऊ शकत नाही, कारण ते समजण्याच्या वेळेस ते ॲक्सेप्ट नाही करू शकत. माऊलींना ॲक्सेप्ट केलं का समाजाने, ज्यावेळेस त्यांनी हे सगळं सांगितलं? का नाही केलं? आज शेकडो वर्ष झाली, कळलं, आज शेकडो वर्ष होऊन पण ज्ञानेश्वरी जयंती काल झाली, आज पण आपण त्याच्या करतोय, कळलं, आज आहे इथे माऊली, बरोबर, का नाही आहे? असलीच पाहिजे. अरे जिथे जिथे माझं गुणगान गातात तिकडे मला उभंच राहावं लागतं. ऑफकोर्स, मग इथे का नाही आहे? हा जी भावना आहे ना, या भावनेने देव जिंकला जातो, ज्ञानाने नाही जिंकला जात. कळलं, इथे ज्ञानयोगी जरी म्हटलंय तर ज्ञानयोगी म्हणजे ज्ञान कुठलं, ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. आत्मज्ञान म्हणजे काय, परमार्थ. इतकं साधं सरळ सोपी गोष्ट आहे. आपल्याला आयुष्यामध्ये म्हणजे काय हवं आहे, क्लिअरिटी हवी आहे. कळलं, परमार्थामध्ये जास्त भंपक गोष्टी नाही आहेत. कळलं, इन मेन 4 गोष्टीवर आहेत. काय, नामस्मरण करा, चर्चा करा, नामस्मरण करा, चर्चा करा, वाचन करा, चिंतन मनन, बस, बाकी काय नाही. हे भगवंताच्या लीला पण आपण ऐकल्या, आता ताईंनी सांगितल्या, तर त्याच्यामध्ये काय वारंवार लीला, प्रेमच आहे, दुसऱ्या पद्धतीची भावना आहे, कुठे वाईट भावना आहे का? आणि येऊन जाऊन लीला अशा करायच्या की सगळ्या गोष्टी एकत्र जुळवायच्या. तुम्ही कितीही जरी बाहेरून बघितलं, अरे गुंता 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 आहे, अरे भगवंत बोलतो एक, अरे काय ते कुठे गुंता आहे, काय, हे भगवंताची लीला आहे. त्यामुळे विवेकानंदांच्या आईने काय असं केलं होतं, ज्यावेळेस ते म्हणाले की मला घोडेस्वार बनायचं आहे, अरे तू गीता हातात दिली. आजही तुम्ही गीता बघितली, त्यामुळे पहिल्या पृष्ठावर काय आहे की सगळ्यात पहिलं अर्जुनाने काय केलं, दोऱ्या हातात दिल्या, बस मला पहिली शरणांगती. कळलं, मग आपण हे नेहमी जे म्हणतोय प्रत्येक वेळेस शरणांगती वगैरे, त्याचा कर्मावर भाग आहे ना, कारण आम्ही जगतोय ते. कळलं का, जगणं जास्त गरजेचं आहे. भगवंत काय बघतो, तुझा भाव बघेल. भगवंत काय बघतो, तू काय वागतो हे बघेल. पण या वागण्याचा, भावाचा, या सगळ्या गोष्टीचा तुमच्या आयुष्यावर किती परिणाम झाला आहे, कळलं, हे लोकांसाठी नाही आहे. आज फक्त संबंध कोणाचा आहे, तुझा माझा आहे, बस. हे लोकांसाठी नाही आहे कुठलीच गोष्ट. संबंध कोणाचा आहे, अरे हिशोब द्यायला तो आहे ना, तुझी ज्यावेळेस शीट तयार करतो भगवंत, त्यावेळेस तू पहिली गोष्ट काय असते, तू काय केलंस, कळलं, तू कोणाला खुश ठेवलंस, तू तुझ्या सर्कलमध्ये लोकांना तू कोणाशी काय काय बोललास, काय काय केलंस, एवढंच कर. पण इथे कोणाच्या बाबतीमध्ये, कर्मयोगीच्या बाबतीमध्ये. आणि इकडे ज्यावेळेस ज्ञानयोगीची शीट बघतो ना, अरे तू नाम किती घेतलंय, बस बाकीचं काय मी बघून गेले. ज्ञानयोगींचं काय असतं, तर ते सगळं भगवंताच्या याच्याने झालं. नैष्कर्म्य काय म्हणतो आपण, म्हणून पुढे बघा एवढा गोंधळ आहे लोकांचा. निष्काम कर्म म्हणजे काय, त्यांना वाटतं कर्म सोडावं. अहो माऊली काय म्हणते, कर्म सोडून चालणार कसं, श्वासोश्वास बंद केला तर कर्म बंद होणार. सगळ्या गोष्टींमध्ये कर्म आहे, कळलं. मग कर्म आहे म्हणजेच काय, तर कर्माचं जी डिरेक्शन आहे, कळलं, ते डिरेक्शन आपल्याला परमार्थरूपी बनवायचे. त्याने होणार काय, साधा सरळ उपयोग. तुम्ही प्रापंचिक गोष्टींनी विचार केला, बरोबर, आपण डायरेक्टली बोलू, प्रापंचिक गोष्टींनी विचार केला तर एक गोष्ट करताना 4 दुःखी. ऑफकोर्स का नाही राहणार, कारण तुम्ही तुमच्या बुद्धीने चाललायत. हे प्रत्येकजण कसं काय मान्य करेल, कळलं. दुसरा पण त्याच्या बुद्धीने चाललाय, मग तुम्ही कसे ॲक्सेप्ट कराल. म्हणून तर त्या परमार्थाने काय सांगितलं, ॲक्सेप्टन्स पाहिजे, कळलं, काही होऊ दे लाईफमध्ये. आणि कितीही वाईट जरी झालं, तुझ्या ताटात कुठे कमी पडलं आहे, ऑफकोर्स नाही पडलं आहे.
म्हणून परमार्थामध्ये काय आहे तर नेहमी बेसिक गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे. तुला काय हवं आहे, तुला कुठपर्यंत जायचं आहे, कुठपर्यंत काय आहे एवढंच तू लक्षात ठेव. बाकी सगळ्यांचा विचार करू नकोस, कळलं. बाकीचे सगळे बरोबर आपोआप जोडले जातात. अहो तुम्ही देव जोडा, लोक आपोआप जोडली जातात, कळलं. आणि अक्षरशः माणूस काय करतो प्रपंचामध्ये, अहो माणसं जोडा, माणसं जोडा, माणसं जोडा, दुःखी होणार माणसं, कळलं का. तुम्ही पहिलं देव जोडा. तुम्ही एकदा त्या मार्गामध्ये गेलात तर त्याच्याने काय होतं, देवाच्या कृपेने देवाला त्या ऑफकोर्स देवाला काय वाटतं की अरे ह्याच्यामुळे कोणी दुःखी राहू नये, कळलं. तू या मार्गामध्ये एकदा आला की याच्या प्रापंचिक सगळ्या दोऱ्या बरोबर लावल्या पाहिजेत, कळलं. त्यामुळे होतं. म्हणून बघा अर्जुन विषादयोगमध्ये पण का त्याने सांगितलं आपतेष्ट काय एवढे आहेत, का विरोधात का झालेत, कारण तसं होतं, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असं होतं. पण तेच धरून थोडी ठेवला. हा पहिल्या अध्यायामध्ये सोडून दिला त्याने. त्याच्यानंतर बघा अर्जुनाची अवस्था बघा, सेकंडमध्ये थर्ड अध्यायामध्ये त्याने कधीच विचार केला नाही कोणाला काय वाटेल, कोणाला काय वाटेल. अरे मला भगवंत मला ज्ञान दे, मला ज्ञान दे, अजून काय होता येईल, अजून काय होता येईल, एवढंच त्याने विचार केला. आणि हे सगळं झाल्यानंतर ज्या आपण आता मगाशी ऐकलं, गांधारीने ज्यावेळेस म्हटलं की तुझा पण नाश होईल, त्यावेळेस कृष्ण काय म्हणाले, कृष्ण म्हणाले अगं गांधारी तू एवढी का म्हणजे हे झालीस, म्हणजे दुःखी कष्टी का झालीस, एक लक्षात ठेव. गांधारीला म्हणतोय तो की अरे एक लक्षात ठेव, मरणारा मी होतो आणि मारणारा पण मी होतो, कळलं. मरण मलाच आलं होतं आणि मारणारा पण मी होतो ना. मग तू कशाला एवढी कष्टी झालीस, तुला काय वाटलं, तुझी मुलं गेली, ते मरणारा प्रत्येक व्यक्तीमध्ये मीच मरत होतो आणि मीच हसत होतो, मीच रडत होतो, कळलं. माझ्याशिवाय इकडे कोण आहे. अहो तिथे सांगतोय भगवंत, तरीसुद्धा गांधारी थांबली का, कारण डोळ्यात पट्टी होती. कसली पट्टी होती, अज्ञानाची पट्टी होती. ऑफकोर्स का नसेल. अहो आचार्याला विचारलं की ज्यावेळेस आचार्याला की तू बरोबर त्यावेळेस म्हणजे आज जर एक युद्ध झाले म्हणजे 1000 जण गेले तर 500 जण मागे येतात, मग सकाळी 1000 जण गेले तर संध्याकाळी तू 500 जणांचं जेवण कसं काय करतो. आचार्य म्हणतो मी पहिलं सकाळी जाऊन कृष्णाला विचारतो किती जणांचं जेवण बनवायचं आहे. माहीत होतं भगवंताला कुठल्याचं कोणाचं काय. तर असो पुढचा पॉईंट आहे, म्हणजे मी डायरेक्ट सांगतो हे की 68 ते 72मध्ये त्याने 75मध्ये काय सांगितलं, निरीच्छ मनुष्याची लक्षणं काय. तो प्रत्येक वेळेस तुम्हाला वाटेल की कर्म करतोय किंवा काय, त्याच्या हातून कर्म होतील, कधी वाईट होतील, कधी चांगली होतील किंवा काय, पण तो त्याच्यामध्ये अडकतच नाही. तो प्रत्येक वेळेस काय करतो, माझं काम काय, कर्म करणं आहे, बरोबर, ते मी किती परफेक्टली केलं पाहिजे, बस दॅट्स इट. मग भाऊ बेलसरे म्हणतात अरे प्रपंच असं करावा ना, बघायला गेल्यानंतर अरे म्हटलं पाहिजे अरे काय जगलाय, कळलं, असं केलं पाहिजे. पण तुम्ही गुरुदेव रानडे म्हणतात की तुम्ही एखाद्या माणूस तुम्हाला योग्य वाटला, सत्पुरुष वाटला, तर त्याचे जे सद्गुण आहेत ते त्याच्या निर्गुणातून आले असतात. रिपीट करतो, त्याचे जे सद्गुण आहेत ते निर्गुणातून आले असतात. याची अवस्था तुम्हाला कळली की संपलं. सद्गुणाची अवस्था म्हणजे काय, तो मनुष्य अरे बरोबर सगळं चांगलं वागतोय, अरे तो मनुष्य कोणाला वाईट बोलत नाही, तो मनुष्य सगळ्यांमध्ये बसून पण नसल्यासारखा आहे, तो मनुष्य सदैव आनंदात आहे, तो मनुष्य वेगळाच वाटतोय. हे वेगळं 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 पण काय, हे वेगळं पण असं पुस्तक वाचल्याने नाही येणार, ते भगवंत अनुसरून नाही येणार, कळलं. अहो बोलणारे वेगळे, करणारे वेगळे, आत्मसात करणारेच वेगळे ना आयुष्यामध्ये तुम्हाला. म्हणून त्या लोकांचं काय असतं, ध्येय निश्चिती पाहिजे, बस ध्येय निश्चित पाहिजे. मला काय पाहिजे, मला काय पाहिजे हे भगवंत विचारतो. भगवंत बोलतो कोणाला काय पाहिजे नाही पाहिजे, तू ते नको विचारू, तुला काय पाहिजे, मला आनंद सुख समाधान पाहिजे, मला ज्ञान पाहिजे. विवेकानंद काय म्हणाले, तिकडे जाऊन ज्ञान दे, भक्ती दे, वैराग्य दे, बस संपला विषय. किती संकट होती. पुढे रामकृष्ण काय म्हणाले, गुरुला चिंता लागते ना, बरोबर, त्याच्या आयुष्याची. रामकृष्ण म्हणाले जा तुला कपडे त्याची काय राहणार नाही. मग गुरुदेव रानडे पण तेच म्हणाले होते त्यांच्या एका शिष्याला, जा तू वरच्यावर श्रावणात आला पाहिजेस, कळलं, मग तुला कपडे त्याची काही राहणार नाही. आज ते आपण बघतोच आहे. पॉईंट इज इम्पॉर्टंट काय, पुन्हा तेच मामासाहेब दांडेकर यांनी आयुष्यात काय लग्नच नाही केलं. मामासाहेब दांडेकरांनी आहे ना वारकरी संप्रदायाचे सर्वात मोठे, दांडेकरांनी लग्न नाही केलं. मोठ्या भावाचं पत्र आलं, ते म्हणाले की अरे त्यांचं नाव शवा दांडेकर, त्यांना ते म्हणायचे की अरे भाऊ की माझा प्रपंच आहे तसं तुझा पण प्रपंच तू नाही आहे तुझ्याकडे, पण एक आपल्याला ज्यावेळेस आता हे प्रॉपर्टीचं काम झालं आहे आणि एकदम शांतपणे, असं नाही की रागात आहे, एकदम नम्रतेने त्यांनी सांगितलं की असं असं आहे बाबा, तर तू तुझा वाटा काढून घे, पुढे मागे काय आहे, तुझ्या मागे कोणच नाही, तू वाटा काढून घ्यायला पाहिजे. तर अहो मामासाहेब काय म्हणतायत, मामासाहेब म्हणतायत अरे दादा जर माझ्या मागे पुढेच कोण नाही आहे तर मला कशाला पैशांची गरज आहे, तुझा प्रपंच आहे, तुला मुलं बाळ आहे, तूच घे ना. अहो याला म्हणतात निष्काम कर्म. चेक करा कर्मयोगामध्ये आता जे ओव्या सांगितल्या ना याच्यामध्ये प्रत्येकामध्ये परफेक्ट बसतात की नाही. हेच मामासाहेब दांडेकर, छोटी आठवण आहे लगेच सांगतो. हे मामासाहेब दांडेकर कसे नेहमी पगडीमध्ये असायचे वगैरे, धोतर वगैरे नेहमी. तर जे SP कॉलेजला शिकवायला होते,
SP कॉलेजला शिकवायला गेल्यानंतर मुलं कशी आपल्यासारखी तरुण असल्यामुळे ती हे करायची. तर ते आल्यानंतर त्यांनी लगेच मोठा गजर केला, पुंडलिका वरदे हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ महाराज की जय, असं गजर केला. तर ते आपल्यासारखं शिक्षक काय म्हटलं असता, जो काय एकदम दरिद्री आहे, तो म्हटला असता, अरे काय मी पगडी घातली आणि तुम्ही असं वगैरे. शिक्षकांचं एक धोरण असतं की आपला मामासाहेब काय म्हणाले असतील, अहो काय म्हणायचं तुम्हाला, अहो माझ्याकडे बघून निदान तुम्ही देवाची नावं घेतली, याच्यासारखं अजून आनंदाचं क्षण काय असणार. ही दृष्टी बदलली पाहिजे. बेलसरांच्या प्रवचन तुम्ही नाही बघा, परमार्थ म्हणजे काय, सुख देणारं नाही, आमची दृष्टी बदलवतो, बस संपला विषय. कळलं तुम्हाला काय वेगळं मिळतंय. अहो परमार्थिक ज्या ताटामध्ये काहीच नसताना तो सुखी म्हणतोय, आणि ज्या ताटामध्ये सगळं वाढलं तरी तो इकडे तिकडे बघतोय. अहो काय जेव्हा बेलसरे नेहमी म्हणतात की हे बघा, प्रपंचामध्ये काय होतं की एक शिष्य गुरुला विचारतो की परमार्थामध्ये गेल्यानंतर प्रश्न सुटतात का, तर बाबासाहेब म्हणाले प्रश्न सुटत नाहीत, प्रश्न संपतात. आता ते प्रश्न कसे संपले, कसे सुटले, किंवा काय झालं याने, म्हणून तर गुरुजी रानडे काय म्हणतात नाही, इंट्रोस्पेक्शन. तू पहिलं तुमचं इंट्रोस्पेक्शन करा, आज मी काय आहे, उद्या काय आहे, परवा काय होणार आहे. कळलं. जर ध्येयच देहाला दाखवलं नाही तर तो फरफटत निघून जाणार. कळलं. ध्येय निश्चिती पाहिजे की मला काय हवंय. अहो चुकलं तर काय, चुकू दे ना. कर्मयोगामध्ये तुम्ही तरी काय करता, प्रपंचामध्ये आतापर्यंत जेवढी ध्येय घेतलेली आहेत त्या प्रत्येक प्रापंचिक माणसाने आपल्या समोर येऊन खरंच भगवंताजवळ बोलावं की हे मी बोललो ते मी केलं. अजिबात नाही होणार हो. कळलं. प्रकृती धर्म आहे, तू बोलशील ते उलटच होणार. कळलं. कारण तेच देवाला बघायचं आहे, उलटामध्ये पण हा कसा सुखी करतोय. अहो तुकाराम महाराज 7-7 दिवस जाऊन बसायचे भंडाराच्या डोंगरावर, ती माऊली जाऊन बघायची की अरे आमचे कुठे गेले, ह्यांना भूक तहान लागत की नाही. भगवंत नुसते काय ते काळतोंड म्हणायचे बिचारे विठ्ठलाला, ते म्हणजे त्याच्या मागे कशाला जातोय वगैरे. आनंद काय, 7 दिवस तो माणूस तहान भूक विसरतोय. हाव हडबडले पातक राम नाम घेता एक, नाम घेता तक्षणी. मग हेच तर गरजेचं आहे ना, हडबडले पातक. कळलं. नाम असं घ्यायचं आहे ना की ते बस तर त्याला आनंद झाला पाहिजे. कळलं. प्रत्येक वेळेस. म्हणून त्यावेळेस ते काय म्हणतात की हे तू सगळं केलंस ना तर त्याचं काय होईल, तू मानसा नियमू करी निश्चळू होय अंतरी, मग कर्मेंद्रिय व्यापारी वर्तुत सुखे. अरे काय तू हे मनाला तू फक्त नियम घाल. कळलं. तू असं मनाला हे नियम घाल, इंद्रियांना बंधनामध्ये ठेव, शेवटी काय ते इंद्रियांना सुख घेऊ दे. कळलं का. अहो तुम्हाला वाईट वाटेल, एक कबीराला ते काहीतरी असं मुळव्यात प्रकार होता. कळलं का. तर त्याची चमडी एवढी बाहेर आल्यानंतर तो कुत्रा येऊन ते चघळत होता, तर बोलतो नाही चमडी जाणे अहो कुत्ता जाणे. अहो काय म्हणणार याला. म्हणून कर्म हे जे प्रत्येक म्हणतो ना की मी अहम आहे, देह तादात मी वासना. कळलं का. हा येईल तुम्हाला असं वाटेल की हा बोरिंग विषय, हाच तर खरा विषय आहे. परमार्थाचा भाग आहे ना, ज्या वेळेस तत्वज्ञानामध्ये घुसताना तो खरा परमार्थ सुरू होतो. लीला त्या भगवंताच्या आपल्याला काय होतात. आज मला सांगा, कुणाचंही चरित्र तुम्ही वाचायला बसलात तर आपल्याला इंटरेस्टिंग वाटतंच ना. ऑफकोर्स का नाही वाटणार, चरित्र तसं रंगवून सांगितलं असतं लेखकाने. पण त्याला जाऊन विचारा की त्या पायामध्ये किती हे त्याला काटे टोचलेले ते. म्हणून तुम्ही एक गोष्ट बघा, ते पु ल देशपांडेंचे सर होते ना, सर, त्या सरांचं त्यांनी ना, म्हणजे वेगळं सांगतो, ते सर जे होते त्यांनी जे त्यावेळेस ते मांडलं, ते नेहमी म्हणायचे निवडक पुलांमध्ये आहे तुम्ही बघा, तर त्याच्यामध्ये ना ते सगळं चांगलं सांगतात. अहो पु ल देशपांडे वाचलंच पाहिजे. शेवटी बघा काय होतं, त्या सरांचं जे आता मला माफ करा मला नाव आठवत नाही आहे, पण ते काय म्हणाले की पु ल देशपांडे त्यांच्या सरांच्या चपला त्यांच्या दारात राहिल्या बरोबर, आणि हे सर बसले टॅक्सीमध्ये. टॅक्सी बसल्यानंतर ते म्हणाले अरे मी वाहन विसरलो. तो पु ल म्हणाले थांबा मी घेऊन येतो. जो पु ल देशपांडे लेखक म्हणून प्रसिद्ध आहे सगळं आहे, त्याचं अंतर्याम पण तरी काय असेल की मी चपला घेऊन येतो. असं नाही की आहो तुम्ही तिथे असतील, हे पु ल देशपांडे खरे बरं का. मग हे ते वाहनं घेऊन जेव्हा आले त्या दारामध्ये गेल्यानंतर ते म्हणाले मला अजिबात कन्फ्युजन झालं नाही चपला उचलताना, कारण सर्वात जास्त झिजलेल्या त्याच चपला होत्या. बोला झिजणं म्हणजे काय समजलं. शेवटपर्यंत शिक्षकी नोकरीसाठी झिजणं, कारण मला वाहनं उचलताना कळलंच नाही हो. कळलं. एवढ्या झिजलेल्या चपला होत्या. ज्या माणसाने दुसऱ्याच्या आयुष्यासाठी मुलांना घडवण्यासाठी त्याने एवढ्या वाहनं झिजवल्या. मग मला सांगा दुसऱ्याची चरित्र वाचताना आपल्याला ते डोळ्यात पाणी येईल असं असलंच पाहिजे, करुणा आलीच पाहिजे. प्रथम गुण आहे भगवंताचा. कारण मीरा काय करत होती, डोळ्यात अश्रूशिवाय तिच्या काय होतं, काहीच नव्हतं. का, कारण भगवंत एवढं श्रेष्ठ हे मला ज्यावेळेस कळालं तर त्या अश्रूंनी त्याला बाबा पूजलं पाहिजे ना. कळलं. मानस पूजेमध्ये तरी काय होतं. अहो बाबा बेलसरे म्हणायचे त्यांच्या भगवंताजवळ म्हणजे गोंदवलेकर महाराजांजवळ बल्ब आणला होता, तर तो हाय वोल्टचा बल्ब आणला. त्यावेळेस ते काय म्हणाले अरे तो बल्ब जरा बदल बरं, महाराजांना गरम होईल. अहो गरम होईल
विचार करा, अहो ती तिथे बसले ना, म्हणजे ते नुसते फोटोच बसले, ते प्रत्यक्ष बसलेत. तुमची भावना बदलली पाहिजे. एकदा भावना बदलली ना, बस संपला विषय. अहो बेलसरांचे तुम्ही म्हणा, यूट्यूब मला एक गोष्ट आहे, शेवटच्या 2000 काही नाही 2000 नाही 1994-96चं प्रवचन आहे, ते तुम्ही यूट्यूबला बघा. त्याच्यामध्ये असं दिलं आहे की बेलसर जे म्हणतात ना, भावना बघा की आज अहो तुम्हाला काय सांगू, इथे ब्रह्मानंद महाराज हजर आहेत, गोंदवलेकर महाराज आहे, अहो मागा काय मागायचं आहे ते कळलं. आज इथे हसलेच पाहिजेत. नाम वसामी वैकुंठे योगिनाम हृदय मद भक्ता येत्र गायची तत्र तिष्ठामी नारद. तुम्ही गा ना त्याच्या गुणाने कळलं. तुम्ही एक गुण गाता ना. संगीत काय आहे, संगीताचा सर्वश्रेष्ठ कोण आहे, भगवंतच आहे. नृत्यामध्ये नटराज आहे बरोबर. सगळ्या कलांमध्ये जर भगवंतच आहे हे जर तुम्ही बघताय कळलं, मग प्रत्येक कलामध्ये तुम्हाला तो कलाच दाखवतो ना. आज 64 कला कृष्णाला होत्या कळलं. तर त्या रामाचा जो भक्त होता त्याला कळलं की या रामामध्ये 9 कला आहेत. तर ते एक जण सांगायला गेला की अरे कृष्णामध्ये 64 कला आहेत बरं का, तुझ्या रामामध्ये 9 कला आहेत. अरे 9 कला आहेत माझ्या रामाकडे, अरे माझा राम तर सर्वात श्रेष्ठ आहे. कसं काय, ते म्हणाले अरे मी कृष्ण जास्त श्रेष्ठ आहे ना. नाही 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 कळलं. तर तो असू दे ना, पण मी माझ्या रामाला भगवंत मानले, त्याच्यात 9 कला आहे मला माहीतच नव्हतं. अहो माझा राम किती श्रेष्ठ आहे कळलं. म्हणजे बघा की मला भगवंताशिवाय दुसरं काय नाही पाहिजे प्रत्येक वेळेस. हे निष्काम कर्म कधी होईल. तुम्ही आता हे सगळं ऐकाल पण याला प्रत्येक वेळेस ध्येय दाखवायला पाहिजे. माऊली तुम्हाला ज्याने हातात ज्ञानेश्वरी घेतली आहे त्याच्या हातात ध्येय असेल म्हणून तर तुम्हाला कळेल ना. डायरेक्ट ओपन करून तुम्ही समजाल की अरे माऊली काय म्हणते आम्हाला कळत नाही. अहो एक नालायक पण मनुष्य होता, तो म्हणाला की माऊलींसारखा हा जो ग्रंथ लिहिला आहे हा एवढा वाईट आहे, यासारखा ग्रंथच कोण नाही ज्याची बघा अशी पण दृष्टी आहे. मग काय म्हणणार आपण, माऊलींसारखा अश्लील ग्रंथ कोणता नाही असं म्हणणारी पण लोक या जगात आहेत. विचार करण्याची गोष्ट आहे. म्हणून काय परमार्थामध्ये दृष्टी बदलली पाहिजे बस, बाकी काय नाही. एखाद्याची दृष्टी बदलली की त्याला परमार्थामध्ये वेगळं काय नाही कळलं. आज मला एक गोष्ट सांगा की जे आपण जन्मदिवस साजरे करतो त्या प्रत्येक वेळेस जन्मदिवस साजरे करताना, हे माझे विचार नाहीत, हे स्पष्टपणे सांगतो, ऐकलेलेच आहेत हे सगळे आणि वाचलेच आहेत. तर प्रत्येक वेळेस जन्मदिवस साजरे करताना काय असतं, आपण मृत्यूकडे वाटचाल असते. मग ती गोष्ट आपण साजरी केली पाहिजे की दुःखात गेली पाहिजे. अरे माझं वय वाढतंय, ज्ञानाचं कुठपर्यंत पोचलोय मी, माझ्या बुद्धीची अवस्था काय आहे आज. म्हणून या प्रत्येक गोष्टीमध्ये काम क्रोधावर हे सगळं आहे. काम क्रोध मोह मत्सर वगैरे या ज्या गोष्टी आहेत या षड्रिपूंनी आपल्याला तेवढंच त्रासलेलं आहे कळलं. त्रासणारच, कारण प्रपंचच विचार आहे. निष्काम कर्म. आता तुम्ही म्हणतात की अरे तू पुढे का जात नाही आहेस, कसं जाऊ पुढे. निष्काम कर्म समजवण्यासाठी पहिला आपण कर्मात किती वाईट वागतोय कळलंच पाहिजे. आज तुम्ही तुमचा चेहरा आरशामध्ये पाहिला नाहीत तर तो कळणार आहे का किती मळलेला आहे बरोबर. आणि तुमचा चेहरा तुम्हीच बघणार आहे. तुम्ही 4 लोकांना तर बोलवून आणणार नाही की माझा चेहरा किती वाईट आहे. म्हणून इंट्रोस्पेक्शन स्वतःचं पहिलं झालं पाहिजे. म्हणून आपण बघा नेहमी ऐकतो एक बोट दुसऱ्याकडे केलं 4 बोटं तुझ्याकडे आहेत, हे आपण नेहमी ऐकतो. इंट्रोस्पेक्शन तुला बदलायचं आहे बस. ऑफकोर्स तुझं बदलायचं आहे, तुला कुठपर्यंत बदलायचं आहे त्याचा काहीतरी विचार झाला पाहिजे. म्हणून ज्ञानाचा काय असतो ना, तर त्या ध्येय निश्चिती पाहिजे की कुठपर्यंत बदलायचं आहे. म्हणून आता ह्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं, मनाला आवरधर कळलं, स्थिर बुद्धीने राहा, बाकी इंद्रियाने त्यांचं काम करू दे. म्हणून आता कबीराचं उदाहरण घेतल्यानंतर प्रत्येक वेळेस काय चमडा जाणे और वो कुत्ता जाणे, बाकी मला काय माहीत नाही. मग पुढे म्हणून त्यांनी 84 ओवीमध्ये त्यांनी काय सांगितलं आहे की हे सगळे कर्माला बांधलेत आणि स्वकर्माला चुकलेत म्हणून मायेत अडकलेत. कर्माला बांधलेत, स्वकर्माला चुकलेत म्हणून मायेत अडकलेत. सिंपल गोष्ट आहे. हा लोको कर्मे बांधिला जो परतंत्रभूत झाला, जो नित्य यज्ञाते चुकला म्हणून या. आता स्वकर्म आलं, स्वधर्म आला बरोबर या गोष्टीमध्ये. आता त्यांनी सांगितलं स्वधर्म ही जी गोष्ट सांगितली त्यामध्ये थोडं एक येईल ह्याच्यामध्ये. मुद्दा काय, कर्माला चुकलेत. का कर्माला चुकलोय आपण तर खूप नेटाने करतोय. आम्हाला सांगितलं प्रपंच नेट का करावा, पण आम्ही नेटाने करतोय हे आपण संत सांगतात आपल्याला बरोबर. मग आम्ही कर्माला कुठे चुकलोय, आम्ही प्रपंच तर बरोबर करतोय. पण अहो प्रपंच करताना दुःख काय येतं आम्हाला, तर तू मायेत अडकलंयस कळलं. मायेत नाही अडकायचं. तुला कर्म करायला कोण नाही म्हटलंय. अहो गुरुदेवांची परिस्थिती एक वेळ अशी होती की खायला अन्न नव्हतं, पण एक वेळ अशी परिस्थिती होती की भारत देशामध्ये कोणाकडे रेकॉर्डर नव्हतं, गाडी नव्हती, तेव्हा त्यांच्याकडे होती. अलाहाबादला 2 बंगले होते. म्हणजे त्यांची अहिक मला संपत्ती दाखवायची नाही आहे. ज्या माणसाच्या ताटामध्ये एकदा काहीच नव्हतं तर त्याच्यात तो एकदा भरलेला पण होता. पण तुम्ही जर पाहाल तर लक्षात ठेवा तो जो मनुष्य होता, मनुष्याने जे देव होते ते अक्षरशः ज्यावेळेस ते निंबायला राहायचे, त्यांचं घर होतं ते मातीच्या सारवलेल्या जमिनीमध्ये राहायचे. अहो लोक म्हणतील जो अलाहाबादचा व्हाईस चान्सलर एवढा मोठा आहे, ज्याने 1913ला
गोल्डन मेडल मिळवलं होतं MA मध्ये. आजही तो पेपर मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये आहे. तिथे लिहिलं काय होतं, 100 out of 100 नाही, एक्झामिनर नोज बेटर दॅन द एक्झामिनर. विद्यार्थी हा परीक्षकापेक्षा जास्त गुणवंत आहे, असं त्यांचा पेपर होता. मग मग काय झालं, मग ह्यांच्याकडे एवढी श्रीमंती असताना आणि साधे धोत्र्या वगैरे त्या गोष्टीवरच ते राहायचे. असं नाही की खूप मोठे विद्वान आहे. अहो लोक यायची भेटायला, कळलं आता. आणि ते पण सांगतो, विद्यार्थी जे भेटायला यायचे ना आजूबाजूचे, त्यांचा खर्च स्वतः ते करायचे. जोपर्यंत ते नोकरीला होते अलाहाबादला, 20-25 वर्ष नोकरी झाली त्यांची. का? कारण त्यांना शिकायची इच्छा आहे म्हणून. बघा, प्रत्येक वेळेस नमस्कार करायला एक व्यक्ती आली तर ते नमस्कार करायचे की हां नमस्कार मी असं आहे. ते म्हणजे की आय एम नॉट मिस्टर आर डी रानडे, हिअर इज. म्हणजे काय, एक कोपऱ्यात एकदम साधी आकृती बसलेली असायची. अलाहाबादचा व्हाईस चान्सलर, त्यांना त्या काळामध्ये जवळजवळ एका लेक्चरचे 7 ते 8 हजार मिळायचे. 1900चा काळ म्हणतोय मी, बरोबर. आता आपण बघू शकतो एका लेक्चरचे, कळलं. तर त्यांनी विद्वत्ता वाया घालवली नाही. का? कारण माझ्या गुरुची आज्ञा आहे की ज्ञान म्हणजे आत्मज्ञान, दुसऱ्याला दाखवण्यासाठी नाही आहे. किंवा या ज्ञानाचा उपयोग हा कोणासाठी केला पाहिजे, तर हा देवासाठी केला पाहिजे, कळलं. म्हणून ऑक्सफर्डला जाणाऱ्या जे गुरुदेव रानडे होते, त्यांचं रिकमेंड लेटर म्हणजे ते पोस्ट ॲक्सेप्ट करत नव्हते. ऑक्सफर्डला जाणारी गोष्ट, ऑक्सफर्ड पाठवते लेटर गुरुदेव रानडे यांना, समजून घ्या. तर राधाकृष्णनचे लेटर यायचे की रानडे, मिस्टर रानडे, यू आर नॉट ॲक्सेप्टिंग द पोस्ट, प्लीज रिकमेंड माय नेम. रिकमेंड माय नेम, लक्षात ठेवा, अंडरलाईन. रिकमेंड माय नेम म्हणजे काय, ऑक्सफर्डला रिकमेंड माय नेम असं रिकमेंड होत नाही, रिकमेंडेशन होत नाही. पण काय होतं, तर आर डी रानडेंनी जर रिकमेंडेशन दिलं तर संपला विषय, झालं ना माझं कल्याण. मग तुम्हाला सांगतो, गुरुदेवाने पाठवलं नाही, ते गुरुदेव रानडेंनी पाठवलं नाही. शेवटी एक दिवस अशा नेमातून उठले, म्हणाले विद्यार्थ्याला लिहा रिकमेंडेशन. महाराजांची परवानगी आली. महाराज 1914ला गेले होते. प्रत्येक वेळेस परवानगी पाहिजे. आणि तेच राधाकृष्णन फॉरेनला गेले. फॉरेनला गेल्यानंतर ज्यावेळेस ते आले भारतामध्ये, त्यावेळेस ते राष्ट्रपती वगैरे जे बनले, ते कोणाच्या कृपेमुळे, हेच सर्वपल्ली राधाकृष्णन. एक लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून त्यांना एक पत्र लिहिलं होतं सर्वपल्ली राधाकृष्णन यांना. त्यांनी असं लिहिलं होतं की तुम्ही जर आज राष्ट्रपती झालात, ही भगवंताची खूप मोठी कृपा आहे. कारण त्यावेळेस त्यांनी असं लिहिलं होतं की या देशाचा जो चालक ज्या वेळेस स्वधर्माने ॲक्सेप्ट केलेला असेल आणि तो चालक जर बसला, तर भारत देशाची उन्नती ऑफकोर्स होणार आहे. म्हणजे लक्षात ठेवा, राजकारण गरजेचं नव्हतं. एका संताने पत्र लिहिलं होतं, ते गरजेचं काय होतं, कारण सर्वपल्ली राधाकृष्णन फिलॉसॉफर होते, कळलं का. फिलॉसॉफर प्लस राजकारणी, कळलं. आणि मग तू देश चालवत असशील तर त्यासारखं अजून चैतन्य काय पाहिजे भगवंताला. अहो भारत देश, एक लिहून ठेवा, भरपूर संकट आली आजपर्यंत, पण भारत का नाही अजून मिटलाय. का? आमचा मथुरा इथेच होतं, कळलं. आमचा भगवंत इकडे जन्माला आलाय, कळलं. ज्या भूमीवर आमचे भगवंत जन्माला आले, आणि हे सगळं असताना महाराष्ट्र सोडून द्या, महाराष्ट्र टॉप लेवलला मी म्हणतो, आज इकडे बसून बोलतो, कळलं का. राजा कोणाचीच राजा तुम्ही हे करत नाही, जयंती वगैरे साजरी करत नाहीत, कळलं. तो आमचे छत्रपतींचीच होते, बरोबर, आणि त्याच्याच मुलाची होते. मग असं कुठलाही राजा मला जगात दिसला नाही की त्याची अशी होते वगैरे, अजिबात दिसणार नाही. आणि जर संत परंपरा बघितली तर आमच्या महाराष्ट्राशिवाय बाहेर जाऊच नाही, कळलं. म्हणून का गरजेचं आहे कर्मयोग. पुन्हा ह्याच पॉईंटवर काय येतोय, कारण एवढी थोर परंपरा जर समोर दिसते, कळलं. कबीरासारखे उत्तर हिंदुस्थानामधले आमच्या नामदेवांकडे यावेत, कळलं. त्यांनी थोरवी गावी. उत्तर हिंदुस्थानात येत आहे, दक्षिणेतले सगळेजण येत आहेत. मग आम्ही का आमच्या माऊलींना डोक्यावर घेऊ नये. 16 वर्षी लिहिली, हात द्यायला 61 वर्ष नाही पडलं पाहिजे, कळलं. ते ह्या क्षणी याची देही याची डोळा आम्हाला बघायचे की माऊली आम्हाला काय सांगते. आणि तुम्ही हा ग्रंथ वाचा, पुन्हा पुन्हा सांगणार, हा ग्रंथ वाचा. का वाचायचं आहे, कारण हे स्पष्टपणे तुम्हाला समजवलं. एकदा तुम्ही हा ग्रंथ वाचला मराठी अर्थासकट, तर आपल्याला भगवंत हमी देतो की तू परमार्थात कुठेही जा, कळलं, तुला सगळे अर्थ आपोआप कळतील. आणि हे तुम्ही ज्यावेळेस वाचाल तर प्रत्येक सत्पुरुष आणि संतांमध्ये तुम्हाला हीच लक्षणं दिसतील की सत्पुरुषांची लक्षणं काय. त्यामुळे आपण म्हणूया की कर्माला बांधलं आहोत आपण, कळलं. कर्म सुटता येणार नाही आणि ते सुटत सुद्धा नाही आहे, कळलं. आणि तुम्ही ठीक आहे कर्म सोडायचा प्रयत्न केला तर अधोगती कोणाची आहे, समाजामध्ये मान सन्मान कोणाचा आहे. अर्जुन पळून जात होता, भगवंत काय म्हणाला, क्षत्रिय म्हणून जर पळून जाशील तर एक लक्षात ठेव, ह्याच्यासारखं दिवसेंदिवस मिळालेलं मरण कुठलंच नाही आहे, समजलं. जर तिकडे लढून मेलास तरी चालेल, म्हणजेच काय सांगितलंय, लढायला पाहिजे, कळलं. तिथे तो काय म्हणाला, लढून मेलास तरी चालेल, पण तो मेला का, मला हे सांगा. लढून तो मेला का, नाही मेला. का, कारण मी मागे आहे ना, बरोबर, मी मागे आहे. मग तू हरशीलच कसा. दुसरा पॉईंट, ज्या वेळेस युद्ध संपलं, त्या युद्ध संपल्यानंतर रथातून उतरल्यानंतर भगवंत असं म्हणतो, अर्जुना तू आधी उतर आणि पुढे जा. पुढे जा म्हटला
कळलं का? आणि नंतर भगवंत उतरलेत. भगवंत उतरल्यानंतर रथाचा खूप मोठा स्फोट झाला. तर अर्जुनाने मागे वळून बघितलं. तो भगवंताला म्हणाला, अरे हे काय झालं अचानक? अरे तर सगळं युद्ध संपलंय. ते म्हणाले, अरे अर्जुना, तुला काय वाटलं सगळे बाण आणि सगळ्या गोष्टी आजूबाजूनच गेल्या होत्या का? कळलं, मी होतो ना पाठीशी, हातात दोरी माझ्या आहे. कळलं? म्हणून ज्यावेळेस दुर्योधन आणि अर्जुन कृष्णाला भेटायला गेले होते, त्यावेळेस अर्जुन मागे होता, दुर्योधन पुढे होता. डोळे उघडल्यानंतर दुर्योधनावर पडले, म्हणून दुर्योधन म्हणाला, आता माझं पहिलं मी तुला मागणार. तर अर्जुनाच्या मनात धसका भरला की ह्याने जर भगवंताला मागितलं तर मला प्रॉब्लेम होईल. कळलं? पण दुर्योधन होता ना, तो अज्ञानी होता. तो काय म्हणाला की नाही, मला तुझे सगळं राज्य वगैरे सगळं दे, तुला काय नको ठेवू. कळलं का? अर्जुन मला बस झालं, मला भगवंत मिळाला, अजून काय पाहिजे. हे लक्षात ठेवलं पाहिजे. कळलं? म्हणून ते काय म्हणाले, कर्माला बांधलोय आणि स्वकर्माला चुकलोय आणि मायेत अडकलोय. स्वकर्म म्हणजे काय? स्वधर्म स्वकर्म म्हणजे काय? तर परमार्थ. कळलं? आज आनंद कशात आहे? आज नामस्मरणात आनंद आहे, या वेळेमध्ये आनंद आहे. पण हेच जर सगळ्या गोष्टी जर तुम्ही, काल आपला हा विषय झाला, जर प्रापंचिक गोष्टीमध्ये तुम्ही जर विचार केला, सगळे प्रापंचिक लोक जमली आणि त्यांनी चर्चा करायला सुरुवात केली, काय होणार? प्रत्येकाला दुखवणार तुम्ही. एकाचा प्रपंच चांगला तर दुसऱ्याचा वाईट, हे प्रत्येकजण ठरवतो. आणि माझा केवढा श्रेष्ठ, कळलं, हेच तो करत असतो. मग हे दुखवण्यामध्ये सुद्धा पापं घडतात. मग आपल्याला भगवंताने काय सांगितले, अनेक जन्म संसिद्ध हा जो प्रकार सांगितला आहे, त्याच्यामध्ये काय झालं आहे, तर हे जे पाप आहे ही सुद्धा कन्सिडर होत आहेत ना. ही जर कन्सिडर झाली तर ह्याचं तुम्हाला भोग कधी मिळणार? म्हणून हा कर्माचा जो हा भाग आहे, तो निष्काम कर्म कधी बनतो, ज्यावेळेस तू स्वतःची सगळी जी दोरी, हातातली आयुष्याची दोरी भगवंताच्या हातात देतो. मग भगवंत काय म्हणतोय की स्वधर्म करा. आणि तुम्हाला खोटं वाटेल, हे माऊलीने लिहिलं आहे, ते एवढं स्पष्टपणे लिहिलं आहे की त्यावेळेस माऊली बघा काय म्हणते, तुम्ही व्रते नियमू न करावे, शरीराते न पिडावे, दुरीकेही न वचावे, तीर्थासी गा. अरे तुम्ही व्रत वैकल्य करू नका, उपस्तापस करू नका, शरीरास कष्ट देऊ नका, तीर्थयात्रेकरिता दूर जाण्याचे श्रम करू नका. माऊली का सांगते? असं कसं सांगते? आतापर्यंत आम्ही भरपूर व्रत वैकल्य सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. कळलं? तर माऊली अचानक इकडे कुठे वेगळ्या गोष्टी सांगायला लागली आहे. हे सांगितल्यानंतर, हे जेव्हा सांगितलं ना, त्यावेळेस माऊली काय म्हणते बघा. हे 88 ते 92 ओव्यांपर्यंत माऊलीने सांगितलं आहे. हे पुढे माऊली काय म्हणते, स्वधर्मच करा. 93 मध्ये म्हणते बघा की तैसा स्वधर्म रूप मखू, हाची सेवी तुम्हा एकू, ऐसे सत्य लोक नायकू बोलता झाला. ब्रह्मदेव म्हणाले, स्वधर्माचे आचरण हाच एक तुमचा यज्ञाचा होय, हाच एक तुमचा यज्ञ होय. आणि म्हणून तोच एक तुम्हाला आचरण करण्यास योग्य आहे. आणि म्हणून स्वधर्मास वागाल तर तो कामधेनूसारखा फलद्रूप होऊन तुम्हाला कधीही अंतर देणार नाही. कळलं? 93-94 मध्ये त्यांनी सांगायचा मुद्दा काय होता, त्यांना सांगायचा मुद्दा होता की सगुण भक्ती गरजेचीच आहे, त्याशिवाय तुम्ही पुढे जाणारच नाहीत. कारण भगवंत कसा आहे हे कळलं तर सगुण भक्ती होईल, ती गरजेची आहे, पण ती सोडली पाहिजे. आता ज्ञानेश्वरी तिसऱ्या अध्यायात सांगते, कारण तुला निर्गुण भक्ती केली पाहिजे. सगुणाने का होईल? तू त्या प्रांगणात जाशील भगवंताच्या प्रत्येक वेळेस, व्रत वैकल्य या सगळ्या गोष्टी करून, पण तू देवाला कधी जाणशील? एकनाथ महाराजांचं साक्षात्कारांचं साधन 6 तास होतं. तुकाराम महाराजांचं जवळजवळ पण 9 तासाचं, 8-9 तासाचं होतं. हे गुरुदेव रानडे सांगू शकले, त्यांचं पण 9 तासाचं दररोज चुकलं नाही. कळलं? हे सगळ्या गोष्टी असताना मग मला आपल्याला असं म्हणायचं आहे की हे त्यांनी का सांगितलं, याचं कारण आहे की तुमचं हे कोणासाठी ओव्या आहेत? ज्या वर्षी जर तुम्ही 60व्या वर्षी ह्या ज्या गोष्टी वाचायला बसलात, कळलं, आणि मग हे तुम्ही बघा असं, जसं शंकराचार्य बघा एकदा असे गेले होते स्नानासाठी, त्यावेळेस त्यांनी काय केलं, प्रत्येक एक जी वृद्ध व्यक्ती होती ती यांना श्लोक गायला लागली. कळलं? तर श्लोक गायला लागली तर त्यांनी स्नान करून आले भरपूर वेळाने, तरी ती श्लोकच गात होती, पाठांतर करत होती. त्यावेळेस ते काय म्हणाले, अरे तू काय करतोयस? ते म्हणाले, मी श्लोक पाठांतर करतोय, म्हणजे मला ब्रह्म मिळेल. ते म्हणाले, मग त्यावेळेस त्यांनी हा श्लोक शिवोहम शिवोहम हा जो श्लोक आहे तो त्यांनी त्यावेळेस लिहिला. आणि त्यावेळेस त्यांनी लिहायचं कारण काय होतं की अरे म्हातारपणीसुद्धा तू श्लोक पाठांतराने किंवा या सगळ्या गोष्टीने तुला वाटतं ब्रह्म मिळेल, तर तू किती वेळ वाया घालवला. या ओव्या माऊलीने कोणासाठी लिहिल्या आहेत? ज्यांच्या हातामध्ये ज्ञानेश्वरी 60 नंतर पडेल. का करायची गरज आहे व्रत वैकल्य किंवा काय, कुठे तुला जायची गरज आहे? कळलं? स्वधर्म तू केला पाहिजे. स्वधर्म म्हणजे काय? घरात बसून नामस्मरण कर. तुकाराम महाराजांना पण काही ठिकाणी ज्यावेळेस जाता आलं नाही पंढरपुराला, बरोबर, त्या पंढरपुरात जाताना त्यावेळेस काय की माझा निरोप त्यांना सांगा, अशा प्रकारे त्यांनी अभंग लिहिलेत. का? कारण त्यांना पण कर्मबंधनात अडकायला आलं ना. मग तुम्हाला पण अडकलेलंच आहोत आपण.
पण तुमची भावना जास्त गरजेची आहे. आज आपण या गोष्टीमध्ये तरी काय काय पाहतोय वेगळं तरी, की कर्मामध्ये अडकलो आहोत. हो मान्य आहे, भगवंताने प्रपंच दिलाय, कळलं, ती पण त्याचीच लीला आहे. पण जो ज्याच्यामध्ये राहून वेगळं पण करतो ना, कळलं, ती जास्त मजा आहे बघायला गेल्यानंतर. आणि दुःख येणार, कळलं, का नाही येत, प्रत्येक प्रपंच म्हटलं की दुःख येणारच आहेत. पण जो देवाच्या नावाने तरतो ना, कळलं, मी एक हिंदीमध्ये काही गोष्ट वाचली होती, की का म्हणजे ते आता मला आठवत नाही तो श्लोक काय होता. त्यामुळे असं की लोकांना वाटलं की हा डुबणार डुबणार डुबणार, पण ते तरून गेले, कळलं, आणि जे तरणारे होते ते डुबून गेले. याचा अर्थ काय, पण त्याच्या मागे पाठीशी काय होता, भगवंत होता. हे तुम्ही हिंदीमध्ये वाचलं तर अजून इफेक्टिव्हली ऐकायला असं, पण ते जास्त गरजेचं होतं. म्हणजेच काय, की जे ज्यांना खरंच पोहता येतं आहे, त्यांना प्रपंचामध्ये नेटाने करायचं आहे, त्यांना करू द्यात, कळलं. त्यांचा आदर्श आपण घेऊ नये, कळलं का. तुम्हाला आपल्याला नेहमी तुम्हाला नाही काय, आपल्यालाच प्रपंचामध्ये काय हवं आहे, आनंद समाधान हवं आहे, कळलं. मग तो मार्ग तुम्ही निवडला पाहिजे. पैसा हवा आहे तर पैसा निवडा, कळलं, आणि बघा आनंद समाधान कुठे भेटतंय का. ऑफकोर्स नाही भेटणार. म्हणून माऊलीने का सांगितलं हे, तुम्ही कष्ट का घेऊ नका, याचं कारण काय आहे, तर तुम्ही एक कष्ट जर घेतला तर तुम्ही वेळ वाया घालवणार. तुमच्या आनंद आहे समाधानाच्या गोष्टी नाही आहेत. कारण हा शरीर धर्म तुम्हाला केव्हापर्यंत साथ देईल. तरुण रक्तच म्हणून बघा, प्रत्येक वेळेस तुम्ही जर बघितलं तर तरुण रक्त ज्यावेळेस परमार्थामध्ये पडतं त्यावेळेस ते योग्य असतं. याचं कारण काय, सळसळतं रक्त जर परमार्थाकडे गेलं, याचं कारण काय, ते बदलतं, कळलं. ऑफकोर्स वासना या शेवटपर्यंत राहणार आहेत, पण सळसळतं रक्त ज्यावेळेस परमार्थामध्ये जातं तर तो भगवंत ते पकडतो, कळलं. रक्त नाही, त्याचा जो मनुष्य धर्म, जो आत्मा आहे, भगवंत पकडतो आणि बोलतो आता माझ्या हातात आहे, कळलं. प्रत्येक वेळेस की आता आपल्याला काय करायचं आहे. म्हणून शरणागती का गरजेची आहे, शरणागती या गोष्टी गरजेची आहे की आता मी कोणी नाही, जो आहे की तू, कळलं. म्हणजे काय, प्रत्येक वेळेस शरणागती ही कधी येईल, परमार्थात राहूनच येईल. तुम्ही म्हणाल की मी प्रपंच कर्मयोगाने चालतो आणि म्हणतो की हे कर्म मी त्याला वाहिलं, असं नाही होत, कळलं. स्वधर्म तुला आचारावंच लागेल, तुला बोलावंच लागेल, तुला करावंच लागेल, त्याशिवाय फळ आहे का. काल आपण बघितलं, कंपनीत गेल्यानंतर पगार मिळतो. महिन्यातून एखाद दिवस आपण जर गेलो तर तुम्हाला पगाराला विचारणार आहेत का, किंवा तुमचा रिस्पेक्ट ठेवणार आहेत का, नाही. मग तुम्ही भगवंताकडे महिन्यातून एकदा जाल तर तो तुम्हाला काय म्हणेल, ऑफकोर्स काहीच नाही म्हणू शकत, कळलं. तू आला नमस्कार कर, हो. खरा भक्त कोण आहे हे देव शोधत असतो, कळलं. त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, खरा भक्त करायचं, आणि कोणासाठी काय करायचं नाही आहे, कळलं का. कोणाला दाखवण्यासाठी नाही. कारण परमार्थ बघा काय होतं, परमार्थामध्ये असं वाटेल की हे आपण दाखवतोय वगैरे, असं नसतं, कळलं. आपण दाखवू शकत नाही, म्हणून काही अनुभव सांगावेत, काही सांगू नयेत. ज्याला त्याला ज्याचा मार्ग कळला त्याप्रमाणे तो तसंच आहे. आणि देवाने कधी तुम्हाला अमान्य केलं आहे का, की तुम्ही चुकीचं वागताय किंवा काय नाही. प्रपंचामध्ये होतं, पण परमार्थामध्ये मला सांगा, कधी देव तुम्हाला बोललाय का, अरे नाही तू हा श्लोक चुकीचा म्हटला बरं, नाही नाही तू हे आता वाचायला नाही पाहिजेस, किंवा असं कधीच नाही म्हटलंय. तो ऑलवेज ॲक्सेप्ट करतो तुम्हाला, कळलं. अहो 60व्या वर्षी ज्याने 59पर्यंत पाप गेलेत त्याला पण ॲक्सेप्ट करतो, आणि जो तरुणपणामध्ये आला त्याला पण ॲक्सेप्ट करतो, कळलं. मग मला सांगा, ह्या गोष्टीमध्ये आपल्याला काय शिकायचं आहे, तर कर्मयोग कसा करायचा. निष्काम कर्मासाठी पहिलं यू हॅव टू बी रेडी, कळलं. तुला पहिलं रेडी असलं पाहिजे, तुला ध्येय निश्चिती पाहिजे, कळलं. कारण बुद्धी भावना क्रिया शक्ती या आपल्या 3 शक्ती दिल्यात. ह्याच्यापैकी एक जरी अधू राहिली ना तर तुमचं आयुष्य फेल आहे. काय म्हणालो, बुद्धी भावना क्रियाशक्ती. बुद्धी योग्य सांगते, भावना त्याच्याबरोबर जर असली तर कार्य होतं, आणि ती क्रियाशक्ती बरोबर येते. ह्याच्यापैकी बुद्धीने विचार नाही केला, ऑफकोर्स तो फेल आहे. बुद्धीने विचार केला, भावना नाही आली तरी तो फेल आहे. आणि बुद्धी भावना असेल पण करायची इच्छाच नसेल तर फेल आहे. म्हणून या तिन्ही शक्ती ज्या वेळेस मनुष्य परमार्थ पैशाला लावतो ना त्याला पैसा मिळतो, पण सुख समाधान कुठे भेटतं. जो परमार्थाला लावतो ना तो तरतो. म्हणून या तिन्ही शक्तींचा वापर परमार्थासाठी करायचा आहे, आणि प्रपंचामध्ये प्रेत समान राहायचं आहे. हे संत आपल्याला सांगतात, हे आपण कोणी सांगत नाही आहे, हे संतच सांगतात. कारण दुःख येणारच आहेत, कळलं. आणि हे लोखंडाचे चणे आहेतच. तुला गीळ म्हटलं तरी प्रॉब्लेम आहे, आणि तू तोडायचं म्हटलं तरी होऊ शकत नाही आहेत, कळलं. म्हणून आता शेवटी आपण आलो आहे की या स्वधर्म हा जो आपल्याला करायचा आहे, आता झालं बहुतेक सगळ्या गोष्टी झालेल्याच आहेत. तर याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट काय आहे, तर स्वधर्म आचरण करायचं आहे. ज्ञानेश्वरींचं म्हणणं, माऊलींचं असं आहे, स्वधर्म म्हणजे परमार्थ हा म्हणणं आहे बरं का. स्वधर्म म्हणजे लोकांचं काय, प्रपंचिक गोष्टीने वाचतायला गेलात तर म्हणतात अरे माऊलीने आम्हाला सांगितलं प्रपंच करायला, कळलं. स्वधर्म बघितला पाहिजे. अहो थांबा, नामस्मरण करा, 4 गोष्टी नीट वाचा, कळलं. आणि हळूहळू बघा ना माऊलींना काय म्हणायचं आहे. डायरेक्ट ओपन केलं आणि स्वधर्म म्हटलं, अरे प्रपंच करायला सांगितलं, संपलं. प्रपंच नेटका करावा, पण प्रपंच मुळात नास काय, असं पुढे जाऊन तू सेकंड होईलच मामा हे म्हणतात, समर्थ म्हणतात की प्रपंच मुळात नास का. ते कोण वाचतं. पण आपण काय म्हणतो, अरे नाही समर्थाने सांगितलं नेटाने करायला,
कळलं. मग आपल्याला काय शिकायचं ह्याच्यामधून? हा विषय बघा थोडा मोठा आहे आणि ह्याच्यामध्ये किती आहेत 276 ओवी आहेत आणि आपण कुठपर्यंत आलोय 98 पर्यंत आलोय. एक एक भाग पुढे पुढे घेऊया आणि हळूहळू घेऊया. पण आज आपण या गोष्टीमधून तरी काय शिकलोय? निष्काम कर्म म्हणजे काय? तर निष्काम कर्म हे ज्यावेळेस तू भगवंताला देशील त्यावेळेसच निष्काम कर्म होईल. कारण तू जर कर्म करतोयस त्याला फळ आहे, त्या फळाची आशा आहे आणि ती नाही भेटलं तरी दुःख आहे. पुन्हा दुःख सुरू झाले, मग पुन्हा कर्माचा बंध आला. मग हे सगळं म्हणून बघा सुदामाच्या गोष्टीमध्ये मी बोललो बघा की त्या पॉईंटमध्ये बोललो होतं की हे सगळं त्याला माहिती आहे. कृष्ण काय म्हणाला होता रुक्मिणीला की ह्या चक्र आहेत ना ही सगळी त्याला माहिती आहेत. म्हणून सुदामा काहीच बोलत नाही बघा, कारण त्याला माहिती आहे जर मी पुन्हा विचार केला तर कर्म येणार, जन्म येणार आणि मला मुक्त व्हायचं आहे. इथपर्यंत सुदामाची तयारी होती. बघा किती रिलेट करतात गोष्टी. ही साधी गोष्ट नाही आहे आणि परमार्थ एवढा पण अवघड नाही आहे. इनमीन चार गोष्टी आहेत. अवघड म्हणायला काय नाही, फक्त ग्रंथ लिहिलेत आपल्याला वाचायला असं वाटतं की अरे अवघड आहे, असं नाही. कळलं. आणि म्हणून शेवटचा पॉईंट असा येतोय की आता हे तुम्ही म्हणाल की मी करतो, निष्काम कर्म होईल, कर्मयोग होईल, कोणाच्या आधाराने? विश्वास पाहिजे ना. प्रपंच कोणाच्या आधाराने चाललाय? प्रपंच हा एका बायकोच्या आधाराने चाललाय. कळलं. दोघांचा मिळून प्रपंच होतो असं आपण म्हणतो, बरोबर. किंवा आई वडील ते तेवढ्या पुरते आहेत. आई वडील बायको नसताना आई वडील म्हणजेच प्रपंच झाला मुलाचा, कारण ते सांभाळणारे आहेत. मग याच्यामध्ये आधार लागतो. मग परमार्थामधला आधार कोणता आहे? जनार्दन स्वामी एकनाथ महाराजांचे, माऊलीचे निवृत्तीनाथ महाराज, मग नामदेवांचे कोण? मग ह्या सगळ्या गोष्टींमध्ये विचार केला पाहिजे की आता मला सांगणारं कोणतरी हवं आहे. म्हणून शोध गुणाचा हवा आहे तर तो गुरुचा हवा आहे, देवाचा हवा आहे. कळलं. आणि देव तुमच्या हातामध्ये तो दोरा देतो. कळलं. म्हणून कबीर काय म्हणतो, गुरु गोविंद दोहूकडे काको लागो पाय, गुरु बलिहारी. म्हणजेच काय, गुरु गोविंद, देव पण उभा आहे, गुरु पण उभा आहे. कोणाच्या पाया लागू? मी गुरुच्याच पाया लागणार, कारण त्याने मला देव दाखवलाय. कळलं. त्यामुळे प्रत्येक वेळेस देवाची भूमिका काय असते? अरे मी तुला गुरु दिलेत, तू माझ्याकडे येतो, नमस्कार करतो, ठीक आहे, पण तू तुझ्या गुरुचं गुणगान कधी गाणार? कळलं. आणि गुरु किती श्रेष्ठ आहेत हे प्रत्येक शिष्याने दाखवलं आहे. एकनाथ महाराजांनी दाखवलं, नामदेव महाराजांनी दाखवलं, तुकाराम महाराजांनी दाखवलं. मग यांना आम्ही संत म्हणतो. त्यांचे गुरु का नाही संत झाले? कारण त्यांनी आमच्या गुरूंना श्रेष्ठ केलं. म्हणून शिष्याचं काय महत्त्वाचं लक्षण आहे? तो पहिलं गुरुलाच त्याने श्रेष्ठत्व दिलं पाहिजे. पहिलं सर्वस्व दिलंच पाहिजे. पण मी माझ्या गुरुचं किती गुणगान गाऊ, किती गाऊ. आपण म्हणतो ना सद्गुरू स्तवन नाममध्ये की मी गाऊ शकत नाही असं गुणगान येते. कळलं का. आणि मी थांबू शकत नाही इथपर्यंत माझ्या बोलण्याकडे शब्द नाहीत. कळलं. आणि मी काहीच होऊ शकत नाही सद्गुरूचं असं वर्णन आहे. हे वर्णन करण्यासाठी अनुभव पाहिजे, बरोबर. म्हणून आपल्याला ह्याच्यामध्ये तुम्ही म्हणाल डायरेक्ट वाचलं तर नाही होणार, तुम्हाला आधार पाहिजे. प्रपंचाचा आधार शोधतो ना अहो, तरुणपणापासून आधार सुरू होतो प्रपंचाचा. म्हणून परमार्थामधला आधार कोण आहे? तर तुम्हाला गुरु शोधलंच पाहिजे. अहो भीमसेन जोशी वयाच्या 10व्या 11व्या वर्षी गुरुच्या शोधात निघून गेले होते. कळलं. भीमसेन जोशीसारखा माणूस जर निघाला, कळलं, विवेकानंद शोधायला निघाले, पण आपल्याला आजूबाजूला तर डोळसपणे बघता येईल की नक्की गुरु कोण आहेत किंवा काय. त्याप्रमाणे आपण केलं पाहिजे. आणि हा मार्ग तुम्हाला कोण घेऊन जाणार आहे? गुरुच घेऊन जाणार आहे. कळलं. म्हणून यशोदेला विश्वरूप दर्शन झालं त्यावेळेस क्रेडिट नॉट गोज टू यशोदा, म्हणजे नॉट गोज टू कृष्णा हू शोड इट. कळलं का. यशोदेचं कृष्णाचं मोठेपण नाही की त्याने विश्वरूप दर्शन दिलं. कळलं. विश्वरूप इज ऑलवेज ओपन, हू कॅन सी. कळलं. पण क्रेडिट गोज टू यशोदा, कारण तिने ते बघितलंय. कळलं का. म्हणून चरित्र आपण ऐकतोय, वाचतोय, अनुभव भरपूर वाटतोय, भावना येते सगळं, पण त्या माणसाला जवळ जाऊन विचारा की त्या पायामध्ये किती काटे टोचलेले आहेत. कळलं का. त्याचा अंतःकरण विचारा, तो निशब्दच राहणार. कळलं का. आम्ही अनुभवले ना. 400 पेजेसमध्ये तुम्हाला काय करणार आहे की त्याने 40-50 वर्षे काय भोगलंय. म्हणून चरित्र वाचायलाच पाहिजे, पण बोध घेऊन, आणि चरित्र घडवायलाच पाहिजे. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय.